देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर आता मोदी शहांशी चर्चा करण्यासाठी फडणवीस दिल्लीत आहेत। फडणवीसांनी काल उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचा मानस असल्याचं बोलून दाखवलं होतं आणि त्यावर दिल्लीतल्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। नरेंद्र मोदी आणि अमित शहांशी फडणवीस चर्चा करणार आहेत। दिल्लीला जाण्याआधी फडणवीसांनी नागपुरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली। तब्बल 2 तास ही बैठक सुरू होती। गेल्या 3 तासांपासून देवेंद्र फडणवीस भागवत कराडांच्या निवासस्थानी आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। खरतर देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावरती गेलेले आहेत आणि त्यांचा दौरा मात्र निश्चितच लक्षवेधी ठरताना दिसतोय, कारण अनेक महत्त्वाच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती त्यांचा हा दिल्ली दौरा मानला जातो आहे। तर थेट नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी 2 तास चर्चा केल्यानंतर ते दिल्लीमध्ये दाखल झाले आणि गेल्या 3 तासांपासून खरतर देवेंद्र फडणवीस हे भागवत कराडांच्या निवासस्थानी असल्याचं देखील कळतंय। तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये देण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त करा, आपण पूर्ण वेळ संघटनात्मक कामासाठी मला मोकळं करा, अशा प्रकारची भावना त्यांनी व्यक्त केलेली होती। आणि त्यानंतर मात्र त्यांनी अमित शहा यांना फोनही केला, मात्र अमित शहांनी थेट भेट घेतल्यानंतरच आपण बोलू अशा प्रकारचा निरोप धाडलेला होता। त्यामुळे ते दिल्लीला रवाना झाले। दिल्लीमध्ये गेल्यानंतर मात्र 3 तासांपासून देवेंद्र फडणवीस हे भागवत कराडांच्या निवासस्थानी आहेत। बघा नीट,